वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णौ वंदे जगद्गुरु। आज ज्याने हे मनामध्ये जागा जिंकली असे जे क्षत्रियांचे शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा असणारा राज्याभिषेक, त्या शुभकाली आज दिवस महत्त्वाचा ठरला जातो। ज्या मुघलापासून मुक्तता करण्यासाठी शिवाजी राजांनी त्यांचं सौंगड्य रात्रंदिवस कष्ट केलं आणि त्या कष्टाला यश मिळवून ह्या मुघली सत्ताला कुठंतरी एखादा राजा पाहिजे, त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी कुठंतरी एक सत्ताधीश पाहिजे, म्हणून आज महत्त्वाचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक या निमित्तानं खरोखर त्यांचा आठवणीचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दिवसाची रात्र करून जे काय असं मोगल बादशाह जी काय यवन आहेत ते यवनाचा निपात त्यांच्या पद्धतीने केला आणि जी त्यांच्यावर ज्यांच्यासाठी ज्या समाजासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्यांनी आणि जे त्यांचं स्वप्न साकार झालं, जे अन्यायाला वाचा फोडली असे छत्रपती शिवाजी महाराज होते। कारण समाजाचं कार्य करत असताना त्यांना फार मोठा असणारा सिंहाचा वाटा धारण केला। नव्हे तर शिवाजी महाराजापासून ते त्यांचे सर्व कुटुंब क्षत्रिय वंशामध्ये त्यांचा जो विकास जर पाहिला ते लढत राहिले आणि लढत राहून जे काय दुर्मिळ समाज आहे त्यांच्यावर अन्याय न होता त्यांना सुखी सदैव त्यांचे डोळे असे त्रसले होते की त्यांना ही जी काय तळागाळाचा समाज आहे ते कधी सुखी होईल, जुलमी काव्यातून ती कधी त्यांची मुक्तता होईल हे ते सदैव पाहत होते। आणि एक दिवस सोन्याचा उगवला, तो दिवस म्हणजे राज्याभिषेक हा दिवस निवडला गेला। ज्या यवनाला शिवाजी महाराजांनी वचक दाखवली, शिवाजी महाराजाचं नाव ऐकल्याबरोबर त्यांच्या अंगावर काटा येत होता, असे त्या यवनावर त्यांनी दरारा निर्माण केला होता, असे शिवाजी महाराज होते। आणि क्षत्रिय कार्य करत असताना त्यांनी क्षत्रिय म्हणजे काय, सिद्ध धर्मनीती काय सांगते, ज्या क्षेत्रामध्ये जन्माला आले ते क्षेत्र प्रामाणिकपणा पार पाडायचं। क्षत्रिय वंश म्हणजेच दुसऱ्यासाठी लढायचं, दुसऱ्यासाठी प्राण द्यायचा, ह्याला क्षत्रिय म्हणतात। आणि त्या नियमानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणाचा कधी त्याने विचार केला नाही। ज्या वेळेस शिवाजी महाराज लढत असताना आधी स्वतः त्या ठिकाणी त्या शत्रूवर चाल खाऊन स्वतः पुढे जायचे आणि पाठीमागे सैन्य असायचे। शिवाजी महाराजांनी असं कधी केलं नाही की दुसऱ्याला पाठवायचं आणि स्वतः मागे राहायचं, अजिबात नाही। स्वतः ते पुढे जात होते आणि पाठीमागे सैन्य राहायचं। इतका त्यांनी पराक्रम केला आणि एक पोचपावती म्हणून राज्याभिषेक त्यांचा राजांचा होतो आहे। आज महत्त्वाचा दिवस असं ठरला जातो। शिवाजी महाराजांना कधी आनंद होईल की ज्यावेळेस आपण सुद्धा काहीतरी सिंहाचा वाटा होऊ शकतो, आपल्या हातून कोणावर
अन्याय न होता तो अन्याय दूर झाला पाहिजे आणि जो अन्याय करतो त्याच्यावर शब्दाचा मार केला पाहिजे. म्हणजे अन्याय करत असताना आपण एखाद्यावर जुलूम जर करत असेल तो शब्दाचा मारानं त्याला जिंकायचं असतं. तो अन्याय. काही वेळेस शिवाजी महाराजांनी मनच जिंकली. काही वेळेस शब्दांनी त्यांच्यावर प्रहार करून त्यांचं सर्वस्व जिंकलं आणि काही वेळेस त्यांना शब्दाने न ऐकलं तर त्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी शस्त्रास्त्रे घेतली आणि त्यांचा निबाद केला. असं त्यांचं कार्य आहे. रामकृष्ण हरी. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.